पार्ट 2 म्हणजे असं की आम्ही मागच्या वेळेस अमरनाथला गेलो होतो. तर त्यावेळेस अमरनाथ बी घोड्यावरच गेलो होतो. पण त्यावेळेस जे एक म्हणतो ना फील काय जबरदस्त फील की प्रत्यक्ष पाहणे, मूर्ती पाहणे, जे महादेवाचे अवतार वेगवेगळ्या प्रकारचं अमरनाथला बदल बर्फाचं होतं. आता केदारनाथला आलो. केदारनाथला अक्षरशः म्हणजे जवळून तर दर्शन म्हणजे काय चारी कोपऱ्यांना हात लावला, अभिषेक केला, सगळ्या गोष्टी केल्या, तो एक फील. त्याच्यानंतर तुंगनाथला गेलो. तुंगनाथला सुद्धा स्पर्श करू दिला. असं नाही की लांबून दर्शन, जवळून मनसोक्त काय जे डोळे भरून बघायचे ते बघा. प्लस आता चाललो आहे उद्या रुद्रनाथला, तिथेही तसंच राहणार आहे. आणि सांगायचं म्हणजे एक की हे भाऊ आमच्याबरोबर म्हणजे माझ्या तर पहिले 5-6 वर्षापासून ट्रॅकिंग करत आहेत. त्यांना या वर्षाचा अनुभव म्हणजे की त्यांनी इतके वर्ष ट्रॅकिंग केली, दरवेळेस लोकांना कोणाला घेऊन येतात. यावर्षी आम्ही आलो त्यांच्याबरोबर. तर ते म्हटले की हा वर्ष म्हणजे माझ्यासाठी. आता मी बोलत नाही, मी तू त्यांच्याकडनं बोला हो. तर ते म्हणजे आज ते म्हणजे कालचं सांगतो तुम्हाला. काल आम्ही केदारनाथ तर केलंच, प्लस येताना कुठे गेलो होतो आपण, योगी नारायणच्या इथे गेलो. तिथेही दर्शन एकदम जवळून म्हणजे मनसोक्त बघता आलं. नंतर गुप्तकाशीलाही तिथे मनसोक्त मग दर्शन झालं. त्याच्यानंतर ओखीमठला आलो. ओखीमठला भाऊ दरवर्षी जी आरती असायची तर ते म्हणजे आरतीला बाहेर बसलेले आहेत, असं नाही की मध्ये, तर बाहेर बसलेले होते. आणि यावर्षी असं झालं की पहिल्या रांगेमध्ये म्हणजे जस्ट देवाच्या समोर गाभाऱ्याच्या समोर एकदमच बसले. सगळं आरती वगैरे झालं, आम्ही बाहेर निघालो. भाऊला इतका आनंद व्यक्त म्हणजे असं आता तो आम्हालाच सांगणार, तर त्याला काय माहिती की बाई मी खरं बोलतोय की नाही खोटं बोलतोय. त्या भाऊने आम्हाला सांगतात, त्यांना जे त्यांच्याबरोबर येणारे होते किंवा जे काही मित्र कंपनी किंवा भाऊ म्हणा, तर त्यांनी तो अनुभव त्यांना शेअर केला की म्हणे की मी एवढ्या 5-6 वर्षापासून यात्रा करतोय आणि ह्या वर्षी म्हणजे असा काही चमत्कार घडतोय म्हणजे त्या भाऊच्या बाबतीत की प्रत्यक्ष जवळून दर्शन, इतकं जवळून दर्शन की ते म्हणतात की माझ्या डोळ्याचे पार नाही, म्हणजे मी आयुष्यात विसरू शकणार नाही की ही ट्रिप अशी जबरदस्त होते. भाऊ तसं पायीच करतायत, आम्ही तरी घोडे यूज करतो, आम्ही पायी तो भाऊ पायीच जातो. आणि त्यांना देवाची कृपा आहे, महादेवाचा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती. आणि असाच आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव राहो. ही महादेवाची आपण महादेवाला कोण सांगणार, आपण तर म्हणजे तुच्छ एकदम म्हणजे काहीच नाही. आपण पापी लोक आहेत. मी तर पापी, मी काय सांगत नाही असं नाही, आपण पापी लोक आहेत. पण भाऊचं आयुष्य, त्याचं घर परिवार आणि त्यांनी इतकी तरक्की करावं की भाऊचं नाव पवन सोनवणे, परत एकदा सांगतो, हे नाशिकला असतात. पॅरो हेल्थ त्यांचं हेअर पॅच सेंटर आहे. मी ॲड करत नाही, हे फक्त आपला योगायोग म्हणून भेटलेत म्हणून मी सांगतोय. नाशिक आणि आपले ॲक्च्युली खरं बघायला ते धुळ्याचेच, प्रॉपर धुळ्यातले, जुन्या धुळ्यातले बडगुजर प्लॉट म्हणजे सुभाष भामरेच्या घराच्या बॅक साईडचे राहणार. त्याच्यामुळं नाही रे असं नाही. तर तिथून त्यांनी नंतर मग नाशिकात शिफ्ट झालेत. मोठे भाऊ गेले, नंतर लहान भाऊ गेले, मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. तर अशा प्रकारे ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, धन्यवाद.